नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. अतिशय महत्त्वाची सातारा जिल्ह्यामध्ये फलटण या ठिकाणी मीटिंग असल्या कारणानं प्रवासात आहे. मात्र त्या प्रवासातही आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती अपडेट आपल्याला देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. येत्या 2 दिवसामध्ये परीक्षा परिषद TET म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल देणार आहे. आणि या अंतिम निकालाच्या पूर्वी झालेला जो गोंधळ होता तो सुधारण्यासाठी आपण परीक्षा परिषद मंत्रालय या दोन्हींच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपले 3 महत्त्वाचे मुद्दे होते आणि ते सुधारून योग्य पद्धतीने निकाल येईल अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये 83 ऐवजी 82ला पासिंग असणं, त्याचबरोबर चुकलेले प्रश्न रद्द व्हावेत आणि चुकलेले उत्तर सुधारून यावेत आणि त्याचबरोबर चुकलेल्या मीडियमच्या उमेदवारांना सुद्धा योग्य पद्धतीने न्याय होईल या अपेक्षेसह हा निकाल यावा. तसा आपण मनापासून प्रयत्न केलेला आहे, म्हणून यश येणारच. आणि जरी परीक्षा परिषदेनं 1% आपण निगेटिव्ह विचार केला की याबाबत कसलाच विचार केला नाही, तर आगामी संपूर्ण शिक्षक भरती परीक्षा परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. आणि एवढा जर गोंधळ, एवढा सावळा गोंधळ जर परीक्षा परिषद करत असेल तर हे योग्य नाहीये आणि म्हणून आपल्याला लढावं लागेल. मग आपण दोन्ही मार्गाने, कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा आणि आंदोलनाच्या माध्यमातून सुद्धा आपण या दोन्ही माध्यमातून परीक्षा परिषदेला योग्य तो निकाल लावण्यासाठी भाग पाडणार आहोत. आणि इथून पुढे सुद्धा नोकर भरती म्हणजे शिक्षक भरतीची जी प्रक्रिया परीक्षा परिषदेतून होणार आहे ती 100% पारदर्शक व्हावी यासाठी आपला लढा असणार आहे. म्हणून सर्वांनी तयार राहायचंय, एक तर योग्य निकालासाठी किंवा कोर्ट आणि परीक्षा परिषदेत पुण्यामध्येच आंदोलन करण्यासाठी. भेटूया निकालानंतरच. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.